गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे रथसप्तमी म्हणून व्लॉगची सुरुवात करते आहे सूर्यापासून. तर मारला गाईच्या गोठ्यांमध्ये चक्कर. ही आहे आमची खूप सारी गुरं. मस्त वाटतं सकाळी यांना भेटून. आणि ही आमची फेवरेट गाय लक्ष्मी आणि हिचं पिल्लूचं नाव आहे गौरी. आर्यवीर उठलेला, मग त्याला झोपवलं. थंडी होती फार म्हणून त्याला ब्लँकेट पण दिलं आणि शांत झोपलेला. मग मारली मागच्या अंगणात चक्कर. ह्याला म्हणतात हंडा आणि ह्याला त्याच्यात आम्ही पाणी गरम करतो. आर्यवीर उठला, त्याच्यासोबत छान छान गप्पा मारल्या. हनुमान चालीसा ऐकवला, खूप सारे श्लोक्स म्हटलेत आणि नंतर केला ब्रेकफास्ट. आणि केलेला गरमागरम मेथीचा उत्तपा. खूप यम्मी लागतो आणि खूप हेल्दी असतो. आणि ही नंतर फुलं तोडून आणली आणि जे पण शेतात पिकतं हे सगळं रथसप्तमीला असतं. ही आहे विष्णूची मूर्ती आणि आईने पूजा मांडलेली. अशी पाटावर देवाजवळ पूजा मांडायची असते. आणि ह्याला सगळं आपल्या शेतात जे पण धान्य उगवतं ते सगळं त्याला विष्णूच्या मूर्तीवर ठेवून नंतर तुळशीजवळ ठेवायचं आणि त्याची पूजा करायची असते. जसं की तुम्ही बघू शकता आमच्या शेतामध्ये आता गहू आहे, मोसंबी आहे, शेंगा आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, आंब्याचं झाडांना मोर आला आहे. तो मोर हे सगळं विष्णूच्या मूर्तीवर वाहून त्याला थँक्यू म्हणून आभार व्यक्त करतो. आणि मग ही गौऱ्यावरती छोट्याशा मातीच्या ह्याच्यामध्ये प्रसाद म्हणून दूध उकळायचं असतं आणि ते दूध उकळलं की ते प्रसाद म्हणून वाटायचं.